बघा, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युल्यानी सॉल्व्ह कसे करायचे ते बघणार आहोत. ओके, मागच्या प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजेच 2.3 मध्ये आपण 2.3 मध्ये आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते बघितले आहेत. ओके, जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. आता बघा, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केले, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कंप्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह केले. तर फॉर्म्युला कधी यूज करायचा ते बघा. फॉर्म्युला आपल्याला ज्या वेळेस एखाद्या इक्वेशनचे फॅक्टर्स पडणार नाहीत त्यावेळेस आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. ओके, तर बघा, पहिल्यांदा मी जनरल फॉर्म घेते क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. आता हे जे प्रूफ आहे ते मी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी प्रूफ करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, a² जो कोएफिशियंट असतो तो आपल्याला 1 हवा असतो, म्हणून मी थ्रू आउट इक्वेशन 1 a नी डिवाइड करते. बघा, ax² अपॉन a प्लस p अपॉन ax प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. तर बघा, इक्वेशन काय मिळते आपल्याला, x² a गेट्स कॅन्सल होतील आणि आपल्याला इक्वेशन मिळतं x² प्लस b अपॉन ax प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. आता आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, हे जनरल फॉर्म मधलं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत बघा, x² प्लस b अपॉन a x प्लस c घेणार नाही आपण, इथे आपण प्लस k करणार आहोत इज इक्वल टू, आणि इकडे आपण x प्लस m² घेणार आहोत. आता जो इथे मी कॉन्स्टंट घेतला आहे तो m घेतला आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस सेट 2.3 व्यवस्थित पाहिलात आपला व्हिडिओ जो आहे तर तुम्हाला हे व्यवस्थित कळणार आहे. ओके, आता बघा, ह्याला मी एक्सपांड करते. x² प्लस 2mx प्लस m². ओके, आणि ही टर्म अशीच येणार आहे, x² प्लस b अपॉन a x प्लस k. आता हे एक्सपांड कुठल्या फॉर्म्युल्याने केले बघा, हे जे आपण एक्सपान्शन आहे ते आपण 7th स्टँडर्ड पासून शिकत आलो त्या फॉर्म्युल्याने केलाय. a प्लस b चं होल स्क्वेअरचं फॉर्म्युला आहे a² प्लस 2ab प्लस b² ह्या फॉर्म्युल्याने आपण एक्सपांड केलंय. आता बघा, LHS आणि RHSच्या टर्म आपण कम्पेअर करणार आहोत. x² कंपॅरिझन x² सोबत होईल आणि ह्या टर्मचं कंपॅरिझन ह्या टर्म सोबत होणार आहे. ओके, तर बघा, b अपॉन a x इज इक्वल टू 2mx. ओके, याचं कंपॅरिझन होईल. x गेट्स कॅन्सल कारण सेम बोथ साइड आहेत म्हणून. तर बघा, b अपॉन a इज इक्वल टू 2m. सो m इज इक्वल टू, हे इकडे मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइड होतील, म्हणजेच b अपॉन 2a आपल्याला m ची व्हॅल्यू आहे ती मिळालेली आहे. नंतर बघा, पुढची जी टर्म आहे k चं कंपॅरिझन इथल्या m² सोबत होणार आहे. ओके, मीन्स k इज इक्वल टू काय असणार आहे, m², आणि m ची आपल्याला आता व्हॅल्यू मिळालेली आहे b अपॉन 2a, म्हणजेच त्याचा होल स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला k पण मिळाला आहे. ओके, आता बघा, जो आपल्याला k मिळाला आहे, आपल्याला जे हे इक्वेशन आहे जनरल फॉर्म मधलं ज्याचा आपण कोएफिशियंट x² चा कोएफिशियंट 1 करून घेतलाय, ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला k² एकदा ऍड करायचा आहे, एकदा सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन घ्या, x² प्लस b अपॉन ax प्लस b² अपॉन 4a² मायनस b² अपॉन 4a² आणि प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. ओके, आता बघा, तुम्हाला ह्या टर्म्स दिसत आहेत, तर यांना मी एकत्र केल्यानंतर बघा काय दिसतंय मला. हा जो फॉर्म्युला आहे a प्लस b चा होल स्क्वेअर त्याचा एक्सपांडेड फॉर्म दिसतोय इथे. ओके, म्हणजेच याचा अर्थ मी इथं असं लिहू शकते, x
प्लस बी अपॉन 2a होल स्क्वेअर. ओके, आता हे जे आहे ह्या उरलेल्या बाकीच्या टर्मचे आपण काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत. तर ती ऍडिशन मी बघा इथे साईडला करून दाखवते, इथे वर करते. ओके, तर बघा मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a² प्लस सी ला बघा बेस सेम केल्याशिवाय ऍडिशन करता येत नाही, म्हणून आपण जर 4a ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर बेसला आपल्याला 4a² मिळेल आणि वरती काय मिळणार आहे, 4a ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे टर्म बघा काय मिळाले आहे, मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a² प्लस 4ac अपॉन 4a². ओके, म्हणजेच आपण आता लिहू शकतो इथे मायनस मी कॉमन काढते, तर बघा बी स्क्वेअर बेस सेम झाला म्हणजेच 4a² करा आणि इथं मायनस येणार आहे, मायनस 4ac. कळत आहे, इथून बघा ह्या दोन्ही टर्म मधनं मी मायनस कॉमन काढलंय, म्हणून इथे मायनस 4ac अशी टर्म मिळालेली आहे. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 0. आता जी नेगेटिव्ह टर्म आहे तिकडे पाठवा, x² प्लस बी अपॉन 2a चं स्क्वेअर इकडेच ठेवा, ही बाकीची उरलेली टर्म तिकडे पाठवून द्या, म्हणजे ती पॉझिटिव्ह होईल 4a². आता स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला बोथ साइड काय करावं लागतं, स्क्वेअर रूट टाकावं लागतंय. ओके, स्क्वेअर रूट टाकलं, बघा इकडचं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे इकडे काय होणार आहे, एक्स प्लस बी अपॉन ए इज इक्वल टू, इकडे बघा हे रूट मध्येच राहील, b² मायनस 4ac, पण खाली बघा 4चं स्क्वेअर रूट बाहेर 2 येत आहे आणि a चं स्क्वेअर रूट बाहेर आल्यानंतर a मिळत आहे, म्हणजे इथे काय झालंय 2a. ओके, आता x इज इक्वल टू, हे इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होतील, मीन्स मायनस बी अपॉन 2a. आता ही टर्म आहे ती प्लस मायनस मिळते, म्हणजेच प्लस मायनस b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, आता आपण व्यवस्थित त्याला लिहूयात, बेस सेम आहे म्हणजे एकदा लिहा, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, हे आपलं आन्सर मिळालेत, म्हणजेच हे दोन आपले काय आहेत, रूट आहेत. ओके, हे दोन आपले रूट आहेत. प्लस मायनस म्हणजे एकदा प्लस करायचं एकदा मायनस करायचं, इथे दिसतंय आपल्याला वरती बघा, इथे दिसतंय हे दोन रूट आहेत. आणि हे लक्षात ठेवा की ह्या दोन्ही रूटला एकाला आपण अल्फा म्हणतो आणि एकाला आपण बीटा म्हणत असतो. बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4 करायचा आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, कंपेअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ द ए बी सी. ओके, तर बघा पहिल्यांदा आपण जनरल फॉर्म लिहूया, तो काय आहे बघा, ax² प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. हा आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. तर पहिलं इक्वेशन ऑब्झर्व करा, जनरल फॉर्म सारखंच दिसत आहे, याचा अर्थ आपण ABC लिहू शकतो. a इज इक्वल टू 1 असणार आहे, कारण x² कोएफिशियंट काहीच दिसत नाही, याचा अर्थ तिथे 1 असणार आहे. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 अँड c इज इक्वल टू 5. आता सेकंड इक्वेशन बघा, ते आपल्याला जनरल फॉर्म सारखं दिसत नाहीये, तर पहिल्यांदा आपण कन्वर्ट करून घेऊयात त्याला. 2m² मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0. साईन चेंज होणार आहे इक्वल टूच्या ह्या साईडला आल्यानंतर. आता आपण ABC लिहू शकतो, a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5 अँड c इज इक्वल टू 5. लक्षात ठेवा, जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्याशिवाय अजिबात ABC लिहायचे नाहीत, नाहीतर चुकतील, साईन आहे त्या चुकीचं होत आहे. ओके, नंतर थर्ड इक्वेशन बघा, तेही आपल्याला जनरल फॉर्म सारखं करून घ्यायचं आहे. बघा, y² -7y प्लस 0 इज इक्वल टू 0. आता y² च्या समोर काहीच नाही, याचा अर्थ काय असणार आहे, 1 असणार आहे, म्हणजे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 अँड c इज इक्वल टू 0. ओके, कारण c ची जी कॉन्स्टंट टर्म आहे ती दिलेलीच नव्हती. बघा, नेक्स्ट आपल्याला सेकंड क्वेश्चन करायचा आहे, सॉल्व दिस बाय युजिंग फॉर्म्युला. ओके, फॉर्म्युलाचा यूज करून करायचा आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बघितलेला आहे की फॉर्म्युला काय असतो. ओके, तर आपण पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेऊयात आणि मग आपण
स्टार्ट करायचा आहे. ओके, फॉर्म्युला बघा काय असणार आहे. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, आणि दुसरा जे रूट आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, हे दोन रूट आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला काय हवं आहेत, ए बी सी च्या व्हॅल्यूज हव्या आहेत. तर आपण इक्वेशन ऑब्झर्व करून त्या फाइंड करणार आहोत. बघा, एक्स स्क्वेअरच्या समोर काही नाही म्हणजे काय असणार आहे 1, म्हणजे ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 6 अँड सी इज इक्वल टू 5 असणार आहे. ओके, आता आपण त्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. तो एक्स इज इक्वल टू बघा मायनस बी ची व्हॅल्यू आहे 6 प्लस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू आहे 1, सी ची व्हॅल्यू आहे 5. ओके, डिवायडेड बाय 2 इंटू ए 1 आहे म्हणजे इथे 2च येणार आहेत, मायनस 6 प्लस अंडर रूट 6चा स्क्वेअर येणार आहे 36 मायनस 20. ओके, अपॉन 2. सो एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस, आता यांचं सबस्ट्रॅक्शन किती उरत आहेत 16 उरत आहेत अपॉन 2, म्हणजेच एक्स इज इक्वल टू बघा 6 प्लस अंडर रूट मध्ये 16 म्हणजे बाहेर येताना किती येतील 4 येतील अपॉन 2, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला मायनस 2 अपॉन 2, म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस 1. म्हणजे पहिलं जे आन्सर आहे ते बघा आपल्याला पहिलं जे रूट मिळाले आहे ते काय आहे मायनस 1. आता आपल्याला दुसरं रूट फाइंड आउट करायचं आहे. बघा, एक्स इज इक्वल टू मायनस बी म्हणजे 6 आहे मायनस रूट मध्ये बीचं स्क्वेअर म्हणजे 6चं स्क्वेअर मायनस 4, ए म्हणजे 1 आहे, बी म्हणजे सी म्हणजे काय आहे 5 आहे, डिवायडेड बाय 2a, ए म्हणजे 1 असणार आहे. तर बघा मायनस 6 मायनस, आता रूट मधलं जे कॅल्क्युलेशन आहे ते ऑलरेडी आपण इथे केलेलं आहे, दिसतंय तुम्हाला इथे बघा केलेलं आहे आपण, म्हणून आपण तिथे डायरेक्ट लिहिलं तरी चालणार आहे. बघा इथे येणार आहे 16 अपॉन 2. ओके, मायनस 16 रूट मध्ये 16 म्हणजे बाहेर येताना 4 येणार आहे म्हणजे डिवायडेड बाय 2. सो एक्स इज इक्वल टू मायनस 10/2 म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस 5. ओके, तर बघा आपल्याला दोन्ही रूट आहेत. बघा आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूयात. क्वेश्चन नंबर 2 आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. तर पहिल्यांदा आपल्याला ABCच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. बघा इथे काही नाही म्हणजे 1 असणार आहे, म्हणजे A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू मायनस 3 आणि C इज इक्वल टू मायनस 2. ओके, फॉर्म्युला लिहा. बघा एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, आणि दुसरं रूट आहे मायनस बी मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, तर आपण व्हॅल्यूज पुट करून सॉल्व करूया. बघा एक्स इज इक्वल टू मायनस 3 प्लस रूटमध्ये बीचं स्क्वेअर म्हणजे मायनस 3चं स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू आहे मायनस 2 डिवायडेड बाय 2a. ए म्हणजेच काय आहे 1 आहे. आता बघा मायनस मायनस, इथला जो मायनस आहे मायनस मायनस काय होणार आहे प्लस होईल, म्हणजेच 3 प्लस रूटमध्ये बघा काय येईल 3चं स्क्वेअर 9 मायनस, आता बघा ते मायनस मायनस प्लस होतील आणि मल्टिप्लाय केलं तर 8 होतील डिवायडेड बाय 2. ओके, मग 3 प्लस रूटमध्ये 8 प्लस 9 म्हणजेच 17 येणार आहे डिवायडेड बाय 2. आता बघा 17 रूटच्या बाहेर येत नाहीत कारण तो कुठल्याच नंबरचा परफेक्ट स्क्वेअर रूट नाही आहे, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला हेच आन्सर मिळणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ते आपण सॉल्व करूयात. बघा एक्स इज इक्वल टू मायनस 3 मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, व्हॅल्यू पुट करायच्यात आपल्याला ॲक्च्युली. मायनस 3 मायनस रूटमध्ये काय येईल बघा बी स्क्वेअर म्हणजे मायनस 3,
चा स्क्वेअर -4, ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू आहे -2 अपॉन 2a. ए म्हणजेच किती आहे 1 आहे, म्हणजेच x इज इक्वल टू, बघा हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे 3 मायनस. आता जे हे अंडर रूट आहे ती व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथे सॉल्व्ह करून घेतलंय. ती काय मिळाली होती, √17 मिळाली होती. मग ते आपण डायरेक्ट इथे लिहूयात डिवायडेड बाय 2. म्हणजेच बघा आपल्याला आन्सर मिळाले. सो x इज इक्वल टू 3 मायनस √17 अपॉन 2. असे आपल्याला हे दोन आन्सर्स मिळालेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 होता. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे, 3m² प्लस 2m - 7 इज इक्वल टू 0. आता ABCच्या व्हॅल्यूज लिहा. A इज इक्वल टू 3, B इज इक्वल टू 2 आणि C इज इक्वल टू -7. ओके, फॉर्म्युला लिहूयात. x इज इक्वल टू काय आहे -b प्लस √b² - 4ac अपॉन 2a. दुसरा रूट लिहूयात -b मायनस √b² - 4ac अपॉन 2a. ओके, व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढूया. x इज इक्वल टू -b म्हणजेच 2 आहे प्लस रूट मध्ये बघा b चं स्क्वेअर म्हणजेच 2 चं स्क्वेअर -4. a ची व्हॅल्यू आहे 3, c ची व्हॅल्यू आहे 7 अपॉन 2 इंटू a. a ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजेच -2 प्लस अंडर रूट मध्ये बघा काय येणार आहे, 2 चं स्क्वेअर 4 मायनस बघा 4 इंटू 3 12. मग हे किती येतील 84 बघा, म्हणजेच -2 प्लस आणि अपॉन 6. ओके, नंतर बघा -2 प्लस रूट मध्ये किती येणार 88 अपॉन 6. ॲडिशन केली आपण, कळतंय 4 -7 आहे. ओके, म्हणजे इथं मायनस मायनस इथं प्लस होणार आहे, म्हणजे इथं 88 येणार आहे. आता काय करायचं, -2 प्लस 88चे असे दोन फॅक्टर करायचे की एक जो नंबर असणार आहे तो परफेक्ट स्क्वेअर असेल, कोणाचं तरी स्क्वेअर रूट निघालं पाहिजे असं. म्हणजेच मी 4 इंटू 22 केलं तर बघा मला काय रूटच्या बाहेर 2 येऊ शकतात. म्हणजेच x इज इक्वल टू -2 प्लस 2 बघा बाहेर आले म्हणजेच रूटमध्ये राहिले 22 अपॉन 6. ओके, आता मी ह्या दोन्ही टर्म मधनं 2 कॉमन काढू शकते. म्हणजे 2 जर कॉमन काढला तर इथे राहिलं -1 आणि इथे राहिलं +22. ओके, अपॉन 6. म्हणजेच बघा x इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजेच काय येणार आहे -1 प्लस √22 अपॉन 3. आपला आन्सर आपल्याला फर्स्ट जे रूट आहे, फर्स्ट सोल्युशन आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा आपण व्हॅल्यूज पुट करून काढायचं आहे. x इज इक्वल टू -2 मायनस बघा b म्हणजेच 2 आहे, 2 चं स्क्वेअर -4. a ची व्हॅल्यू आहे 3 आणि c ची व्हॅल्यू आहे -7 डिवायडेड बाय 6 येत आहे, कारण a ची व्हॅल्यू किती होती 3 होती म्हणून. मग -2 मायनस, आता हा जो रूट आहे ते आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलं होतं. ओके, इथे बघा आपल्याला 88 मिळालं आहे, तेच आपण डायरेक्ट तिकडे पुट करूया. 88 अपॉन 6 म्हणजेच बघा -2 मायनस इथे आपण फॅक्टर्स केले होते 4 इंटू 22 अपॉन 6. ओके, -2 मायनस इथे येतील 2 बाहेर आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये राहिले 22 अपॉन 6. म्हणजेच बघा 2 कॉमन काढल्यानंतर आपल्याला इथं -1 -22 अपॉन 6 असं मिळतं. x इज इक्वल टू अल्टिमेटली x इज इक्वल टू काय मिळणार बघा 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6 होत आहे. म्हणजे इथे 3 राहणार आहेत. म्हणजे -1 मायनस √22 अपॉन 3 हे आपल्याला दुसरं रूट मिळतं आहे. बघा क्वेश्चन नंबर 4, 5m² - 4m - 2 इज इक्वल टू
0. ओके, तर पहिल्यांदा आपण ABCच्या व्हॅल्यूज लिहूयात. A इज इक्वल टू 5, B इज इक्वल टू -4, C इज इक्वल टू -2. ओके, फॉर्म्युला लिहून आपण सॉल्व करायचा आहे. फॉर्म्युला बघा, x इज इक्वल टू -b प्लस √b² - 4ac. मी सारखं फॉर्म्युला का लिहिते, कारण जर सारखं फॉर्म्युला लिहिला ना इथेच लर्न होऊन जातो, म्हणजे आपल्याला परत एकदा लर्न करत बसायची गरज नाही. -b मायनस रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. ओके, आता आपण सॉल्व करूयात. बघा, x इज इक्वल टू b म्हणजेच किती आहे -4 प्लस रूटमध्ये बीचं स्क्वेअर म्हणजे -4चं स्क्वेअर -4. a ची व्हॅल्यू आहे 5 इंटू c म्हणजेच -2 अपॉन 2a. a ची व्हॅल्यू आहे 5. म्हणजेच बघा, हे मायनस मायनस जे दिसतात हे मायनस मायनस प्लस होऊन जातात, म्हणजे इथे येणार 4 प्लस. आता रूट सोल्व करूयात. बघा, -4चं स्क्वेअर म्हणजेच 16 येणार आहे. कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो आणि मायनस मायनस इथे प्लस होईल. इथे एक मायनस आहे, इथे एक मायनस आहे. आता बघा, 4 5 20 आणि 20 इंटू 2 40 डिवायडेड बाय 10. ओके, x इज इक्वल टू, सो x इज इक्वल टू 4 प्लस रूटमध्ये बघा आता 16 प्लस 40 इज इक्वल टू 56 येतात अपॉन 10. आता 52चे असे आपण फॅक्टर्स करायचे आहेत की आपल्याला एक आहे तो परफेक्ट स्क्वेअर मिळाला पाहिजे कोणाचा तरी. ओके, मग आपण 4 इंटू 14 केलं तर बघा, 4 प्लस रूटमध्ये 4 इंटू 14 डिवायडेड बाय 10. तर बघा, आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळते, x इज इक्वल टू 4 प्लस आपण 4ला रूटच्या बाहेर काढूयात, म्हणजे इथे राहणार 2, इथे राहणार 14 अपॉन 10. ओके, आता आपण दोन्हीकडून 2 कॉमन काढू शकतो. बघा, इथे पण 2 आहे, इथे 4 आहे, इथे 2 आहे, म्हणजेच आपण दोन्ही टर्ममधनं 2 कॉमन काढू शकतो. तर 2 कॉमन काढल्यावर बघा, इथं 2 प्लस √14 डिवायडेड बाय 10. ओके, आता जर आपण डिव्हिजन केलं, 2 1 जा 2, 2 2 जा 2 5 जा 10, म्हणजे तिथे काय उरते बघा, एक्सची जी व्हॅल्यू आहे ती मिळते आपल्याला 2 प्लस √14 अपॉन 5. एक रूट आपल्याला मिळाल्यानंतर दुसरं रूट काढणं कठीण नाही आहे. ओके, नंतर बघा दुसरं फाइंड आउट करूया, कारण आपण रूटचे जे आहे ते कॅल्क्युलेशन करून घेतलेलं असतं. -4 मायनस रूटमध्ये बीचं स्क्वेअर म्हणजे -4चं स्क्वेअर -4. a ची व्हॅल्यू किती आहे 5, c किती आहे -2 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू आहे 5. ओके, हे होणार 4 मायनस, आता जे स्क्वेअर रूट आहे ते आपण सॉल्व केलं आहे, किती आलं होतं बघा 56 अपॉन 10. x इज इक्वल टू, सो x इज इक्वल टू 4 मायनस, आपण आता फॅक्टर्स केले होते, काय केलं होतं बघा, 4 मल्टिप्लाय बाय 14 अपॉन 10 इज इक्वल टू 4 मायनस रूटमध्ये 4 म्हणजेच बाहेर आपण काढले तर हे होतील 2 अपॉन 14 इज इक्वल टू 10. मीन्स x इज इक्वल टू, आता कॉमन काढा, इथं ना 2 मायनस √14 अपॉन 10 मीन्स x इज इक्वल टू, ह्या दोघांचं डिव्हिजन होईल आणि आपल्याला मिळणार आहे 2 मायनस √14 अपॉन 5. ओके, आणि बघा क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करूया. y² प्लस 1 अपॉन 3y इज इक्वल टू 2. तर पहिल्यांदा आपण याला जनरल फॉर्ममध्ये आणूयात. बघा, y² प्लस 1 अपॉन 3y मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे 1/3 जरा प्रॉब्लेम करतील आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये, म्हणून आपण काय करूया, थ्रू आउट इक्वेशन जे आहे तो बेस सेम करून घेऊया. तर इथे बघा, y² मी 3 ने मल्टिप्लाय करते, 3 ने डिवाइड करते, प्लस 1/3y मायनस, इथे पण आपण 3 ने मल्टिप्लाय करू कारण बेस आपल्याला सेम करायचा आहे म्हणून. तर बघा, इथले जे दिसत आहे हे 3 काय होतील बघा, 3y² प्लस y मायनस 6 डिवायडेड बाय
3 बेस सेम झाला इज इक्वल टू 0. आता हे 3 इकडे डिवाइडला आहेत, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील आणि 0 होऊन जातील. म्हणजेच अल्टिमेटली आपल्याला बघा इक्वेशन काय मिळालेलं आहे, 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. आता आपण ABCच्या व्हॅल्यूज लिहू शकतो. बघा A इज इक्वल टू 3, B इज इक्वल टू 1 अँड C इज इक्वल टू मायनस 6. फॉर्म्युला घ्या, x इज इक्वल टू मायनस b प्लस अंडर रूट b स्क्वेअर अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, तर बघा b ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजेच मायनस 1 प्लस रूटमध्ये बीचं स्क्वेअर म्हणजे 1चं स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू आहे 3, सी आहे आपला मायनस 6. ओके, डिवायडेड बाय 2a. ए म्हणजेच 1 आहे म्हणजे इथे फक्त ए म्हणजे 3 आहे, मल्टिप्लाय केलं. बघा मायनस, बघा स्क्वेअर रूटमध्ये येणारे 1चं स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस होईल, प्लस हे येतात 72. ओके, म्हणजे इज इक्वल टू मायनस 1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6. ओके, तर हे आपलं आन्सर असणार आहे. हे रूट आहे, रूटमध्ये 72 बाहेर येत नाहीत. ओके, कारण तो कोणत्याच आणि त्याचे फॅक्टर्स पण आपल्याला मिळत नाहीत म्हणून ते तसेच राहतील. नंतर दुसरं रूट आहे बघा, त्या x इज इक्वल टू मायनस b मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, व्हॅल्यूज पुट करा, हे होणार आहे मायनस 1 प्लस, आता जो ब्रॅकेट आहे तो ऑलरेडी आपण सॉल्व करून घेतला इथे, म्हणजे तो किती येतो बघा 73 अपॉन 2a. ए ची व्हॅल्यू किती होती 3, म्हणजे इथे येणार आहे 6. x इज इक्वल टू, हे आपलं दुसरं रूट आहे. 6 बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. ABCच्या व्हॅल्यूज लिहा, A इज इक्वल टू 5, B इज इक्वल टू 13 आणि C इज इक्वल टू 8. फॉर्म्युला लिहूयात बघा, x इज इक्वल टू मायनस b प्लस रूटमध्ये b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस 13, कारण b ची व्हॅल्यू आहे 13 प्लस अंडर रूट, बघा अंडर रूटमध्ये बीचं स्क्वेअर म्हणजेच किती येणार 13चं स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू आहे 5 आणि सी ची व्हॅल्यू आहे 8 डिवायडेड बाय 2a. सो x इज इक्वल टू मायनस 13 प्लस रूट आपण सॉल्व करून घेऊयात पहिलं. 13चं स्क्वेअर आहे 169 मायनस, आता बघा 4 इंटू 5 20 आणि 20 इंटू 8 160. ओके, डिवायडेड बाय 2a. ए ची व्हॅल्यू आहे 5 म्हणजेच इथे येणार आहे 10. सो मायनस 13 प्लस, आता ह्यांची सबस्ट्रॅक्शन केल्यावर बघा आपल्याला रूटमध्ये 9 मिळत आहे डिवायडेड बाय 10. सो x इज इक्वल टू मायनस 13, रूटमध्ये 9 म्हणजे किती निघतात बाहेर 3 अपॉन 10. x इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन होईल बघा मायनस 10 अपॉन 10 म्हणजेच x इज इक्वल टू मायनस 1. आता जे दुसरं रूट आहे ते फाइंड करायचं आहे. x इज इक्वल टू मायनस b मायनस b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस b म्हणजेच 13 मायनस रूटमध्ये बघा आपण ऑलरेडी सॉल्व केले, ते किती आलेलं आहे प्लस 9 आहे डिवायडेड बाय इथे येणार आहे 2 इंटू a म्हणजेच a ची व्हॅल्यू 5 होती, इथे येणार 10. x इज इक्वल टू, बघा x इज इक्वल टू मायनस 13 मायनस 9 रूटच्या बाहेर आले तर 3 अपॉन 10. सो इथे येतील मायनस 16 अपॉन 10. सो x इज इक्वल टू, जर आपण 2 ने डिवाइड केलं तर बघा 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16 म्हणजेच x इज इक्वल टू मायनस 8/5.
बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट द गिवन बिलो सॉल्व दिस इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2√3x एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. आणि सोल्युशन बघा काय काय दिलंय. पहिल्यांदा आपण जनरल इक्वेशन सोबत ह्या इक्वेशनला कम्पेअर करायचं आहे. नंतर b² - 4ac फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला लिहायचा आहे आणि नंतर ABCच्या व्हॅल्यूज पुट करून आपल्याला रूट्स आहेत ते फाइंड करायचे, म्हणजे सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, पहिल्यांदा आपण इक्वेशन आहे ते लिहून घेऊयात. x² प्लस 2√3x प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, आता ABCच्या व्हॅल्यूज लिहूयात. x² कोएफिशियंट काहीच दिलेला नाही आहे, म्हणजे 1 असतो. म्हणजेच बघा a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2√3 आणि c इज इक्वल टू 3 येणार आहे. ओके, नंतर बघा नेक्स्ट आपल्याला काय सांगितलंय, b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर b म्हणजेच बघा 2√3 आहे, -4 a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c इज इक्वल टू 3 आहे. ओके, तर बघा 2 चा स्क्वेअर येतो 4 आणि √3 चा स्क्वेअर म्हणजेच 3 मायनस 3 इंटू 4 म्हणजेच हे 12 येतील. ओके, आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते पण आपल्याला 12च मिळणार आहे. म्हणजेच बघा 12 - 12 इज इक्वल टू 0. म्हणजेच जे b² ची व्हॅल्यू आहे b² - 4ac आपल्याला किती मिळालेला आहे, 0 मिळालेला आहे. ओके, आता बघा आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला आपण लिहूयात. x इज इक्वल टू काय आहे, b प्लस रूट मध्ये b² - 4ac डिवायडेड बाय 2a. आता आपण b ची व्हॅल्यू पुट करूयात. मायनस बघा -2√3 प्लस इथे b² - 4ac ची व्हॅल्यू तर 0च मिळाली, ती पुट करूया. आणि 2 इंटू a ची व्हॅल्यू आपल्याला 1 दिलेली आहे. याचाच अर्थ बघा -2√3 अपॉन 2, इथले जे 2 आहेत ते कॅन्सल होतील. म्हणजेच आपल्याला x इज इक्वल टू √3 आन्सर मिळणार आहे. ओके, हे आपलं पहिलं रूट झालं. अजून दुसरं रूट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू -b मायनस रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. ओके, व्हॅल्यूज पुट करून घेऊयात. बघा -2√3 मायनस आता ह्याची व्हॅल्यू तर 0च आहे आणि 2a ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजेच x इज इक्वल टू काय मिळणार आहे बघा, -√3 अपॉन 2, 2 गेट्स कॅन्सल. म्हणजेच x इज इक्वल टू -√3. म्हणजेच आपल्याला जे दोन्ही रूट आहेत ते काय मिळालेले आहेत, -3 - √3 मिळालेले आहेत.